तर नमस्कार मित्रांनो, मी विलास निकुडकर. आपला यूट्यूब चॅनल आहे मी विलास दापोलीकर. तर मित्रांनो, आज गुढीपाडवा आहे. मी गुढी केलेच, पण तुम्ही पण करायचे, कारण प्रत्येक हिंदू माणसाने गुढी केलीच पाहिजे. नमस्कार मित्रांनो, आज गुढीपाडवा साजरा करतात आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळीकडेच. तर हा गुढीपाडव्याचा साजरा करण्याचं कारण की प्रभू श्रीराम 14 वर्ष वनवास करून आपल्या अयोध्येमध्ये आले होते. त्याच दिवशी हा गुढीपाडवा साजरा केला होता. तिथपासून त्रेता युगापासून आजपर्यंत हा गुढीपाडवा हिंदू धर्मामध्ये साजरा केला जातो. तर प्रत्येक हिंदूला हा गुढीपाडवा साजरा केलाच पाहिजे. आपल्या दाराजवळ गुढी केलीच पाहिजे. तसं तर मित्रांनो, आपल्या संभाजी महाराजांचा त्या औरंगजेबने हाल केले होते. तर तो 29 मार्च कालचा दिवस होता. तर त्याला आपल्या हिंदू धर्मातले सण हे हिंदू लोकांना साजरे करून द्यायचे नव्हते. म्हणून त्या 29 मार्चला त्यांनी आपल्या संभाजी महाराजांचा शीर यांनी आपल्या वरची मान एका भाल्याच्या टोकावर घेऊन फिरवली होती. त्याला दाखवायचं होतं, त्याला ते सण साजरे न करून द्यायचे होते. तेव्हा तो 29 मार्च कालचा दिवस खरंच एकदम म्हणजे अमावस्याचे रात्र असे म्हणून होती हिंदू माणसांसाठी. आणि आज तो हा गुढीपाडवा दिवस हा त्या औरंगजेबच्या आत्म्याला असं तळतळ झाला पाहिजे, असं आपल्या हिंदू धर्मात आपल्याला करून दाखवायचं. आणि प्रत्येक हिंदूला हा गुढीपाडवा सण साजरा करून दाखवायचा आहे. दरवर्षी गुढी करायचीच आहे. पण त्याचं हे होतं की आपल्या हिंदूने हा सण साजरा नाही केला पाहिजे. पण आता आपल्याला हे करून दाखवायचं आहे. कदाचित परधर्माला हे वाटेल, रागेल, पण माझ्या महाराजांचं मला कर्तृत्व सांगणं हे जरुरीच आहे प्रत्येक हिंदू माणसाला. तर मित्रांनो, आपल्या संभाजी महाराजांनी, आपल्या राजाने तो बलिदान तेव्हा दिला नसता, तेव्हाच कुठला तरी धर्म स्वीकार केला असता. तर आज आपण ह्या भगव्या कपड्यामध्ये, ह्या टोपीमध्ये आपण नसतो. कुठेतरी आपली दुसरी टोपी असती आणि आपण आज जय श्रीराम हक्काने गर्वाने बोलतो, ते नाही, आपल्याला काही दुसरंच बोलावं लागलं असतं. पण मित्रांनो, हा बलिदान त्या आपल्या हिंदू माणसाने, मराठी माणसाने कधीच विसरला नाही पाहिजे. तर जय शिवराय, जय श्रीराम. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो प्रत्येक हिंदू माणसाला. मान आहे पाडव्याचा आणि आम्ही वर्षांनी पालखी काढतो. त्याप्रमाणे तू सर्व सादर उभा राहून इथपासून मुंबईपर्यंत पुरा ढोरा पोरा बाला सर्वांना सुखाची संभाळ आणि आपला मान मान्य करून घ्या असा अर्ज करतो. जागेवाले हा तुला वर्षाचा मान देतो, त्याप्रमाणे हा मान ठेवलाय. आणि तो काय चल तू झाली असेल नसेल ते मान्य करून घे. आणि सगळे पुरावाला भेटतायत त्यांच्या पाठीवर सादर वाढून सर्व सुखाची संभाळ असा अर्ज करतो. तर मित्रांनो, हा आज आमचा गुढीपाडव्याचा तर मित्रांनो, हा गुढीपाडव्याचे आज आमचे खेळे या मंदिरातून निघत आहेत. आणि हा आमचा मित्रांनो, आज आमचे गुढीपाडव्याचे खेळे आता निघणार आहेत. ते आमच्या मंदिरातून निघणार आहेत. आणि हा आमचा एक मस्करी आहेत. तर मित्रांनो, हा एक कोळी डान्स इथे केला जातो.
पाटलाच्या घरी पहिली जाते. पहिली पालखीची पूजा ही पाटलाच्या घरी होते. आमचे अंकुश मामा सगळ्याच गायक आहेत, भजन गायक, तमाशा गायक, तसेच मांडाचे पण गायक आहेत.
हे आमचे मुंबईकरी हौसेने या गुढीपाडव्याला आलेले आहेत. तर हे सगळे मुंबईकरीच आहेत आणि हौसेने आपल्या गुढीपाडव्या साजरा करायला आलेले आहेत. प्रत्येकाच्या घरी गुढ उभी केलेली आहे, त्यामुळे मुंबईकरी आलेले आहेत. ही पालखी आहे ना, बिना चपलेची फिरवायची असते. तर आता कडक्याचं ऊन आहे आणि खरंच खूप पाय भाजत आहेत, पाय जमण्यावर टेकवत नाहीत, पण पालखी न्यायची प्रत्येकाच्या घरी फिरवायची आहे. तर आता यांच्या आपले राजेश बेकरे हे आमचे उपसरपंच, त्यांच्या घरी पालखी जात आहे. तर आता ते पालखी घेणं त्यांचा मान आहे पालखीचा. गाण्याचे बोल वल्लव रे नकवा वल्लव. त्याचे गायक दीपक चांदोरकर, कोरिओग्राफर पण दीपक चांदोरकर. तर मित्रांनो, अशी पालखी बनवून चालली आहे. तर कसं वाटतंय मग? तर मित्रांनो, माझी अशी मेहनत चालू आहे. तर तुम्ही फक्त बघता, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा. मित्रांनो, हे फक्त मेहनत तुमच्यासाठी आहे. हे गावचे कार्यक्रम दाखवण्याचा कारण हे आहे की आपले मुंबईकरी विसरलेत, गावी यायचं सोडलंय त्यांनी. गावी यायला पाहिजे. आपल्या गावचे कार्यक्रम, आपल्या गावचा शिमगा, गुढीपाडवा, होळी ही साजरी केलीच पाहिजे. आणि तो सण, हे आपली सण आहेत, हे आपल्या मुलाबाळांना दाखवलेच पाहिजे. त्यांना पण समजले पाहिजे, तरच ते आपली मुलं येतील सणाला साजरे करायला. तर चला, येत आहे ना तुम्ही पण. लाईक, फॉलो, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. तर चला. तर गाण्याचे बोल आहेत पप्पी दे पारूला, गायक अमित खातालकर.
ठेवू नका पंगाला पाहिजे पंगाला. चला घ्या पूजा करून मालक. ती नुसती काय बोला पाणी पिता पहिला. तर मित्रांनो, प्रत्येक घराला हा मान असतो आणि प्रत्येक घरात या पालखीची पूजा केली जाते.
अरे लाईट लावा, लाईट लावा. उजेड दिसत नाही. बंदचं बटन दाबा. तुमचे यजमानी गेले कुठे? पूजा करा. कुठे गेले? हे काय? मामी बदली झाले.